घोडेगाव चिंचोली गिरवली येथे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचार रॅलीत ढोल ताशांच्या गजरात आणि फुलांची उधळण करून फटाके वाजवून तसेच बैलगाडी सजवून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. स्वयंस्फूर्तीने लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने महिला आणि युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळालाय. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील आणि अमोल कोल्हे यांनी आपली मनोगत व्यक्त करून युती सरकारच्या कार्यपद्धतीवर टीकाही केली. अमोल कोल्हे यांनी तुफान फटकेबाजी करत उपस्थित लोकांची मनं जिंकली आहेत आणि येत्या 29 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करण्याचं आवाहन देखील केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे घोडेगावचे प्रतिनिधी निलेश इळवे यांनी. या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक सन्माननीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, आमचे विष्णू काका हिंगे असतील, मानसिंगजी पाचुनकर असतील, उषाताई कानडे सभापती असतील, पूजाताई बुट्टे पाटील असतील. मगाशी साहेबांनी सांगितले नावं चुकली की लय मोठा घोळ होतो. त्यापेक्षा आपण कबूल करावं सगळी नावं आता माहीत नाहीत, पाठ केल्याशिवाय बोलणार नाही. जिल्हा परिषदेच्या भोरताई आहेत, प्रमोदजी कानडे आहेत, नावं माहिती आहेत, सचिन भोर आहेत. पण महत्वाची गोष्ट ही आहे की माणसाचं नाव विसरलं तर एखाद वेळ पुढं मागं होऊ शकतं, माणसाचं काम विसरता कामा नये. ही जास्त महत्वाची गोष्ट आहे, ही जास्त महत्वाची भावना आहे. आता आदरणीय वळसे पाटील साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपले राष्ट्रीय नेते आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांनी एक फार मोठा पायंडा पडलाय, फार मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका सुशिक्षित तरुणाला ही उमेदवारी देऊन, ज्याला कोणतीही फार मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही, अशा पोराला त्यांनी ही उमेदवारी दिलेली. समोरून विरोधक प्रचार करतात की हा बहुतेक बाहेरचा आहे, हा या तालुक्यातला नाही, हा या गावातला नाही, असं प्रत्येक ठिकाणी विचार होतो. जेव्हा त्यांनी शिरूरमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, हडपसरमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांना प्रत्येक तरुणाने हेच सांगितलं, परत डॉक्टर आमच्या तालुक्यातला नाही असं म्हणू नका. जिथं जिथं छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानलं जातं तिथं तिथं त्याचा नातलग आहे, तिथं तिथं त्याचं भाऊकी आहे. हीच भावना आंबेगाव तालुक्यात सुद्धा राहील अशी अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडून व्यक्त करतो. कारण जिथं जिथं छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानलं जातं, जिथं जिथं परस्त्रीला माता मानलं जातं, त्या त्या ठिकाणी माझं नातं गोत आहे असंच मी मानतो, असंच मी काम करतो. आज लोकसभा निवडणुकीची जे वारे वाहू लागलेत, कोणाही विषयी वैयक्तिक आपण टीका कधीच करत नाही, पण वळसे पाटील साहेबांनी अक्षरशः आरसाच दाखवला. म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात की आपल्या ताटातलं दुसऱ्याला देणं ही संस्कृती आहे, दुसऱ्याच्या ताटातलं ओढून घेणं ही विकृती आहे, स्वतःच्या ताटातलं स्वतः खाणं ही प्रकृती आहे. असं असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा यांचे सगळ्यांच्या कामांचं श्रेय स्वतःच्या ताटात जर कोण ओढून घेत असेल तर मग अशी वेळ येते, मग घंटागाडी दिली हे विकास काम केलं असं सांगावं लागतं, हे दुर्दैव आहे. आणि त्यामुळं गेली 15 वर्ष इथलं लोकप्रतिनिधित्व ज्यांना केलं त्यांच्याविषयी टीका करणार नाही. फक्त एवढंच सांगेन, एका व्यक्तीला 15 वर्ष संधी दिली, तुमच्या समोर पवार साहेबांनी एक वेगळा पर्याय ठेवलाय, मला एकदा संधी द्या, संधीचं सोनं करण्यासाठी जीवाचं रान करेन हा शब्द आहे तुम्हाला सगळ्यांना. कारण देशाचं राजकारण बदलत चाललंय. आज तुम्ही एक साधी गोष्ट सांगतो, इथं बसलेला कोणी पण सांगावं गेल्या 5 वर्षात देशाचा कृषी मंत्री कोण होता? हाय होतं. मग तुमचं माझं पोट, देशातल्या 65% लोकांचं पोट ज्या शेती व्यवसायावर अवलंबून आहे, त्या शेती व्यवसायाची काळजी घेणारा मंत्री कोण आहे हे देशाला माहितीच नसावं. एक मोठा निर्णय सांगा गेल्या 5 वर्षात जो शेतकऱ्याच्या स्वाभिमानासाठी, शेतकऱ्याची मान ताठ होण्यासाठी केंद्र सरकारकडून घेतला गेला. मी सगळ्यांनी एक गठ्ठ मतदान केलं होतं, पण ते मतदान केल्यानंतर महागाईत काय फरक पडला? कुठं झाला ना सिलेंडर स्वस्त? झाला ना? महाग झाला का? पेट्रोल तर काय ते 40 का 45 रुपये लिटर झाले. नाही रे, 45 रुपये लिटर झाले. गेल्या वर्षी सांगितलं होतं की बरोबर त्यांनी.
मग हे जे वायदा जेव्हा फिरतो, माणसाची सगळ्यात जास्त कुठले राग येते? आपण म्हणतो की एखादा माणूस त्यानं दिलेला शब्द पाळण्यात अयशस्वी ठरला, त्यानं कबूल केलं तरी आपण म्हणतो ठीक आहे, कबूल तर केलं. जो माणूस दिलेला शब्द फिरवतो आणि त्यानंतर निगरगट्टपणे तुम्हाला सांगतो वो तो चुनावी जुमला था, जो तुमच्या विश्वासाचा अपमान करतो, अशा माणसाला कधी माफ केलं जात नाही. हा या मातीचा संस्कार आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत घडवलेला संस्कार आहे. आणि 2015च्या मागच्या निवडणुकीमध्ये ज्या विश्वासानं मतदान झालं, त्या विश्वासाला काळीमा फासण्याचं काम झालं, त्या विश्वासावर खरं न उतरण्याचं काम झालंय. आणि म्हणून आता देश या 2019च्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना पुढच्या 20-25 वर्षांचं देशाचं राजकारण कसं असणार आहे, कशा पद्धतीनं जाणार आहे. कारण 47 साली आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा धरणं, मोठमोठी धरणं नव्हती. भाकरा नांगलसारखं धरण नंतर आलं, आपल्याकडची धरणं ही नंतरच्या काळात आली. सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल 72च्या दुष्काळाच्या वेळी शेतीची परिस्थिती काय होती, त्यानंतर जिरायत शेती, बागायत शेती कशी होत गेली. या सगळ्या गोष्टींसाठी धोरणं लागतात. जे वळसे पाटील साहेबांनी सांगितलं, तो खासदार ही धोरणं आखण्यासाठी असतो. लोकसभेत देशाचं धोरण काय असावं हे सांगण्यासाठी असतो. कांद्याचा भाव जेव्हा पडतो आणि कांदा जेव्हा इजिप्त आणि पाकिस्तान मधून आयात होतो, तेव्हा खासदाराने कांदा का आयात करता म्हणून संसद डोक्यावर घ्यायची असते. इथं खासदार घंटागाडीत येत बसतात, कसा कांद्याला भाव मिळणार, ही खरी परिस्थिती आहे. इथं आरोग्य सेवेच्या दृष्टीनं सुसज्ज हॉस्पिटल उभं करायला केंद्र शासनाकडून निधी आणणं, त्या दृष्टीने प्रकल्प राबवणं हे खासदाराचं काम असतं. पण खासदार फक्त पेवर ब्लॉक बसवायचे जर कामं करायची जर विचार करायला लागले, तर त्यांनी दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की ज्या पदावर तुम्ही काम करता आहात त्या पदाची महती तुम्ही हाताने खाली आणली. आणि म्हणून आता हा परिवर्तनाचा एक हे वादळ सुरू झालंय, संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. सगळीकडे फिरा महाराष्ट्रात. आज माझ्याबरोबर काही पत्रकार आहेत, त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातलीच नाही देशातली परिस्थिती, देशात जसं वळसे पाटील साहेबांनी सांगितलं 4 राज्यात निवडणुका झाल्या, नुकत्याच झालेल्या निवडणुका. ही 4ही राज्य सत्ताधारी पक्षाची फार महत्वाची राज्य होती. मध्य प्रदेश होता, राजस्थान होता, छत्तीसगड होता. आणि या 4 राज्यांमध्ये सत्ता बदल जेव्हा झाला तेव्हापासून पायाखालची वाळू सरकली. आणि आता देशात सत्ता परिवर्तन होणार, भाकरी फिरणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण या देशाला लोकशाही वाचवायची. कधी बघितलं होतं न्यायाधीश न्यायासाठी जनतेसमोर येऊन न्यायाची अपेक्षा करणं? पत्रकार परिषद घेतली न्यायाधीशांनी की आम्हाला न्याय द्या. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश पत्रकार परिषद घेतात का आम्हाला न्याय द्या? ज्या न्यायाधीशांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतं ते पत्रकार परिषद घेतात, आम्हाला न्याय द्या, विचार करा देशाची लोकशाही कुठं चालली. त्यामुळे या निवडणुकीत मतदान करताना तुम्हाला केवळ खासदार निवडण्यासाठी मतदान करायचं नाहीये, तर तुम्हाला या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करायचंय. तुम्हाला तुमच्या कच्च्या बच्चांचं भविष्य सुरक्षित राखण्यासाठी मतदान करायचंय. आणि म्हणूनच देशाच्या राजकारणाला ही विधायक वळण देण्याची ताकद आणि कुवत ही फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेबांच्या विचारांमध्ये, आदरणीय शरदरावजी पवार साहेबांमध्ये आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये ही ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांमध्ये ही ताकद आहे. याचा विचार करून यावेळी मतदान करावं. तुम्हाला सगळ्यांना एवढीच कळकळीची विनंती करतो. आदरणीय पवार साहेबांनी ही एक संधी दिलेली आहे. तुम्ही मायबाप जनतेने जर ही संधी दिली आणि संसदेत पाठवलं, तर संसदेत उमटणारा माझा आवाज हा फक्त अमोल कोल्हेचा आवाज नसेल, तर तो आवाज माझ्या शेतकरी बांधवांच्या हक्काचा असेल. तो माझा आवाज हा तरुणाच्या रोजगाराचा असेल. हा आवाज माझ्या माता भगिनीचा सन्मानाचा असेल. आणि तो आवाज एका सच्चा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मावळ्याचा असेल. असा शब्द तुम्हाला देतो. सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, एक संधी द्या. 29 तारखेला घड्याळाच्या चिन्हा समोरच बटन दाबलं जावं अशी तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा करतो. पुन्हा
प्रचाराच्या निमित्तानं येता येईल की नाही ठाऊक नाही, पण या आजूबाजूच्या पंचक्रोशीची सगळी जबाबदारी तुमच्यावर सोपवतो. विश्वासाने घड्याळाचा प्रचार पंचक्रोशीत आजपासून तुम्ही सगळेजण करणार. हो मध्ये दम नाही आला? नक्की मित्रांना सांगा, नातेवाईकांना सांगा, एक वेगळी लढाई आहे, तुमच्या भरोशावर लढतोय. तुमचा आहे, तुमच्या विश्वासानं दिल्लीत पोचलो तर शब्द देतो हा जन्म तुमचाच राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तमक्यातला त्याचा उपयोग काय? तुम्ही आता मला सांगा, गेल्या 15 वर्षात खासदारांनी काय काय कामं केली आपल्या या गावात? दोनच काम कसले? आणि आपल्या बाजूने काही कामं झाली का नाही झाली? झाली का नाही झाली? आणि मग भरपूर कामं केली त्यालाही सारखेच मार्क, आणि अजिबात काम नाही केलं त्यालाही सारखं त्याला त्याच्यापेक्षा जास्त मार्क. आता हे जे गणित आहे हे गणित मला कळत नाही, आणि याचा त्रास तुम्हाला जरी होत नसला तरी मला त्रास होतो. तिकडे मला सुद्धा पक्षामध्ये विचारतात की काय भानगड, तुम्हाला मतं पडतात आणि लोकसभेला मतं का नाही पडत? काही लोक सांगतात तो आपल्या तालुक्यातला आहे, जाऊन द्या. आता आपला हा घरातला माणूस आहे का नाही? घरातला आहे का नाही? बरं, उमेदवार कसा आहे? एकदम राजबिंडा आहे का नाही? गोरापान आहे का नाही? आणखीन काय काय? मला एवढं येत नाही जास्त. पूजा काय शिकलेलं आहे, इंग्रजीवर प्रभुत्व आहे, हिंदी भाषा चांगली बोलता येते, मराठी भाषा चांगली बोलता येते, डॉक्टर आहे, कोण आजारी पडलं तर त्याला बरं करील. आणि त्यामुळं असा चांगला उमेदवार आज आपल्याला पक्षानं दिलेला आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की या वेळेला वाटेल त्या परिस्थितीमध्ये आपल्या या गावामधून मला मताधिक्य पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याच्यासाठी काय आपसातली भांडणं असतील तुमची, ग्रामपंचायतची असतील, जिल्हा परिषदची असतील, माऊली कुठलीही असू दे, सगळी बंद करून टाका. अरे ह्या गावाने खूप वैभव पाहिलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा वैभवाचा काळ आपल्याला या ठिकाणी निर्माण करायचा आहे. आणि म्हणून सगळे जे कारभारी, प्रमुख कारभारी असतील त्या कारभाऱ्यांना माझी विनंती आहे की पूर्व काळामध्ये तुम्ही जसं हे काम, आणि तुम्हाला काही येत नाही असं नाही, होत नाही असं नाही, विधानसभेला तुम्ही करताच, मग जे विधानसभेला करतात तेच तुम्हाला लोकसभेला जर केलं तर डॉक्टरांना आपल्या तालुक्यामधून 60,000 मतापेक्षा जास्त आघाडी त्या ठिकाणी मिळू शकते. तेच काम तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे आणि तीच विनंती करण्यासाठी मी आज आलोय. मला फार तुम्हाला देशाचं आणि राज्याचं राजकारण समजून नाही सांगायचं, मला फार दुसऱ्या उमेदवारावर टीका नाही करायची. बाकीच्या गोष्टी आम्हाला बोलायच्या तेव्हा आम्ही बोलू. आपले उमेदवार निवडून येणार, निवडून येणार. धन्यवाद. वर्षभराच्या आत बसणार. अरे तुमच्या सगळ्यांचा फक्त आभार मानण्यासाठी बोलतोय. माझ्या ज्या माता माऊल्या सकाळपासून प्रत्येक बैठकीला, प्रत्येक सभेला, प्रत्येक प्रचार फेरीला एवढ्या हिरिरीने सहभागी होत आहेत. माझ्या प्रत्येक माऊलीच्या चेहऱ्यावर लिहिलेलं दिसतंय माझं पोरगं खासदार केला उभा आहे, आणि माझ्या प्रत्येक भगिनीच्या चेहऱ्यावर लिहिलेलं दिसतंय माझा भाऊ खासदार केला उभा आहे. एवढा शब्द देतो. आदरणीय पवार साहेबांनी माझ्यासारख्या एकदा शेतकरी कुटुंबातल्या सुशिक्षित तरुणाला एवढी मोठी संधी दिलेली आहे. संधीचं सोनं करणं मायबाप हो सर्वस्वी तुमच्या हातात आहे. 29 तारखेला मतदान आहे. 29 तारखेला एक निर्धार करायचा आहे. मी कोणावरही टीका करत नाही, मी कोणाविषयी वाईट बोलत नाही. एवढंच म्हणतो
3 वेळा तुम्ही तालुक्याचा माणूस म्हणून त्यांना संधी दिली. एकदा आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर चालणारा माणूस म्हणून, आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा माणूस म्हणून एकदा संधी द्या. हे सगळं सुरू असताना दुर्दैवानं विरोधकांकडून सोशल मीडियावर फिरवलं जातंय. दुर्दैवानं विरोधकांकडून सोशल मीडियावर फिरवलं जातंय. आता मला त्यांचंच हसू यायला लागलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रॅलीला प्रतिसाद नाही. खोटं बोल पण रिटूल बोल, ही जी काय त्याची पद्धत आहे ती आपल्याला जमत नाही. आपल्याला त्याची गरज नाही, कारण तुमच्या सगळ्यांची साथ आहे, तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे एवढा शब्द देतो, मायबाप हो, जर संधी दिली तुमच्यातल्या या एका तरुणाला जर संसदेत पाठवलं तर संसदेत उमटणारा आवाज हा डॉक्टर अमोल कोल्हेचा नसेल, तो शिरूर मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचा असेल. हा आवाज माझ्या शेतकरी बांधवांच्या हक्काचा असेल, हा आवाज माझ्या तरुणाच्या रोजगाराचा असेल, हा आवाज माझ्या माता भगिनींच्या सन्मानाचा असेल, हा आवाज माझ्या बैलगाड्या मालकांचा असेल, आणि हा आवाज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या एका सच्च्या मावळ्याचा असेल. एवढाच तुम्हाला शब्द देतो. 29 तारखेला न विसरता आता तुम्ही खांद्यावर उचलून घेण्यासाठी एवढी स्पर्धा लागली होती, खांद्यावर उचलून घ्यायची संधी द्या की तुम्हाला 29 तारखेला, आणि असं उचलून घ्या की हा आवाज, तुमचा आवाज संसदेत पोहोचला पाहिजे आणि आदरणीय पवार साहेबांचे हात बळकट झाले पाहिजेत. त्यासाठी 29 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि तुमच्यातल्या एकाला, स्वतःला तुम्हाला खासदार करा. एवढीच कळकळीची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शून्य पाईन टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.